नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. ही वैशिष्ट्ये एम-पी-एस-सी, तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाची आहेत. तर चला सुरू करूया. भारतीय घटना ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात विस्तृत अशी लिखित घटना आहे. आज आपण तिची मुख्य वैशिष्ट्ये एक-एक करून पाहूयात. भारतीय घटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे. हा पहिला मुद्दा आहे. 1950 मध्ये जेव्हा ती लागू झाली, तेव्हा त्यामध्ये 395 कलम होते. त्यानंतर 22 भाग आणि 8 अनुसूच्या होत्या. आज अनेक दुरुस्त्या झाल्या आजपर्यंत त्यामध्ये आणि आज काय परिस्थिती आहे, तर आज आहे 448 कलमे, त्यानंतर 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत. ही घटना इतकी मोठी आहे की इतर कोणत्याही देशाच्या घटनेशी तिची तुलना होऊ शकत नाही. पुढे जाऊयात. आपली घटना एका स्रोतापासून तयार झालेली आहे का? तर नाही. तिच्यात सुमारे 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून जे काही उत्तम आहे त्यामधलं तर ते घेतलं गेलेलं आहे. सर्वात मोठा स्रोत म्हणजे 1935 चा भारत सरकारचा कायदा आहे. त्यातून सुमारे 75% तरतुदी घेतल्या आहेत आपल्या घटनेमध्ये. याशिवाय वेगवेगळ्या देशांमधूनही काही तरतुदी घेतल्या आहेत. त्यामध्ये ब्रिटनकडून आपण संसदीय पद्धत, अमेरिकेकडून मूलभूत हक्क आणि न्यायिक पुनरावलोकन, त्यानंतर आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्त्वे आणि कॅनडाकडून मजबूत केंद्र आणि ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची अशा काही वेगवेगळ्या देशांकडून आपण वेगवेगळे मुद्दे घेतलेले आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. तर हे झालं स्त्रोतांबद्दल. पुढे जाऊयात. संघराज्य रचना याच्याबद्दल बघूयात. भारतीय घटना ही संघराज्यीय आहे, पण त्यात एकात्म वैशिष्ट्ये भरपूर आहेत. म्हणजे संघराज्य म्हणता येईल आपल्या देशाला. त्याचं काय नेमकं वर्णन बघा. घटना स्वतःला राज्यांचा संघ म्हणते. ठीक आहे. परंतु एकेरी नागरिकत्व, एकात्मिक न्यायव्यवस्था आणि आपत्कालीन स्थितीत केंद्राला मिळणारे अधिकार, हे सगळे कशाचे वैशिष्ट्य आहेत? तर हे आहेत एकात्मकतेचे वैशिष्ट्य. म्हणूनच राज्यघटनेला आपल्या काय म्हटलं गेलंय, तर मजबूत केंद्राचे संघराज्य, किंवा आपल्या देशाला काय म्हटलं गेलंय की मजबूत केंद्राचे संघराज्य असे म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य पाहूयात. संसदीय शासन पद्धती. आपल्या देशाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर यामध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात, तर पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख असतात देशाचे. मंत्रिमंडळ संसदेला सामूहिकरित्या जबाबदार असते. ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर इंग्लंड किंवा ब्रिटन या देशाकडून आपण ही संसदीय शासन पद्धतीची पद्धत घेतली आहे. पण भारताच्या परिस्थितीनुसार त्यात थोडाफार बदलही देखील आपण केलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे कडकपणा आणि लवचिकपणा किंवा लवचिकता. बघा, भारतीय घटना कडक आणि लवचिक अशी दोन्ही आहे. कसे ते पाहूयात. काही तरतुदी बदलण्यासाठी विशेष बहुमत लागते आणि काही बाबतीत राज्यांच्या विधानमंडळांचीही संमती लागते. ठीक आहे. तर हे कुठे दिले आहे? तर हे दिले आहे कलम 368 मध्ये. परंतु इतर अनेक तरतुदी साध्या बहुमताने बदलता येतात. म्हणजे याचा अर्थ काय की लवचिकपणा म्हणजे कसा की साध्या बहुमताने देखील काही सुधारणा करता येऊ शकतात आणि काही सुधारणांसाठी राज्यांच्या विधिमंडळाची सहमती देखील लागते. तसेच विशेष बहुमत देखील संसदेमध्ये लागतं. म्हणजे कडकपणा आणि लवचिकपणा यांची सांगड या ठिकाणी घातलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर केशवानंद भारती खटला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत रचना सिद्धांत मांडला. त्यानुसार घटना दुरुस्तीलाही काही मर्यादा आल्या. पुढचा मुद्दा पाहूयात.
पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता. भारतीय राज्यघटना संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यांचा सुंदर समतोल आहे. म्हणजे काय? तर संसद काय करते? कायदे करते. पण सर्वोच्च न्यायालय काय करतं? त्या कायद्यांची घटनात्मकता तपासू शकते. म्हणजे कायदे बनवण्याचं काम असतं संसदेचं. तसेच न्यायालयाचं किंवा न्यायव्यवस्थेचं काय काम आहे? तर त्या कायद्यांची चिकित्सा करू शकतं. ते तपासू शकतं. जर कायदा मूलभूत रचनेला धक्का पोहोचणारा असेल तर न्यायालय तो रद्दबातलही करू शकतो. ठीक आहे. म्हणजे दोन संस्थेचं एकमेकांवर जे बॅलन्स कंट्रोल आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं वैशिष्ट्य काय आहे? तर स्वातंत्र्य व एकात्मिक न्यायव्यवस्था. म्हणजे न्यायव्यवस्थेबद्दल काय म्हणता येईल की न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे आणि एकात्मिक आहे. म्हणजे कशी? तर सर्वोच्च न्यायालय सर्वात वर आहे, नंतर उच्च न्यायालय आहे त्याच्या खालोखाल आणि सर्वात खाली आहे म्हणजे जिल्हा स्तरावर कनिष्ठ न्यायालयांचा या ठिकाणी भाग आहे. संपूर्ण देशात एकच न्यायिक पदानुक्रम आहे. पुढचा मुद्दा न्यायव्यवस्थेमध्ये काय आहे की न्यायाधीशांची जी नियुक्ती आहे किंवा त्यांना पदावरून काढून टाकणे आहे किंवा त्यांचा कार्यकाल जो असतो त्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत तर त्यासाठी घटना न्यायव्यवस्थेला काय देते? संरक्षण देते. ठीक आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था ही पूर्णपणे स्वतंत्र व्यवस्था आहे असं म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क. घटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. कलम 12 ते कलम 35 पर्यंत हे मूलभूत हक्क आहेत. हे हक्क न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे नागरिक न्यायालयीन मदत मागू शकतो या मूलभूत हक्कांबद्दल. समता, स्वातंत्र्य, शोषण विरोधी, धर्मस्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि संवैधानिक उपाय हे मुख्य हक्क आहेत. लक्षात आलं? तर हे झाले मूलभूत हक्क. पुढचं वैशिष्ट्य आहे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. कोणत्या भागात आहेत? तर घटनेच्या भाग 4 मध्ये राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे आहेत. राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत, लक्षात घ्या, पण शासनाने त्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य देखील आहे. ही कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये जोडली गेली. सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत? मूलभूत कर्तव्यांची संख्या सध्या आहे 11. कधी इंट्रोड्यूस केले? तर 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्यांचं इंट्रोडक्शन करण्यात आलेलं होतं. पुढचं वैशिष्ट्य आहे आणीबाणीच्या तरतुदी. बघा, घटनेत 3 प्रकारच्या आणीबाणीच्या तरतुदी आहेत. पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी, त्याचं कलम आहे 352. त्यानंतर राज्य आणीबाणी किंवा त्यालाच आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो, तर त्यासाठीचं कलम आहे कलम 356. आणि तिसरी आणीबाणी आहे आर्थिक आणीबाणी आणि त्याचं कलम आहे 360. यावर प्रश्न बऱ्याचदा आयोगाने विचारलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी 352, राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट 356 आणि आर्थिक आणीबाणी 360. या तरतुदींमुळे आणीबाणीच्या काळात केंद्र सरकारला विशेष असे अधिकार मिळतात. ओके, हे झालं आणीबाणीच्या तरतुदी बद्दल. पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, यामध्ये आणखी आपण इतर महत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहायचं आहे. या सगळ्या मुख्य वैशिष्ट्यांशिवाय एकेरी नागरिकत्व, त्याचप्रमाणे सार्वत्रिक प्रौढ मतदान आणि धर्मनिरपेक्ष राज्य या काही गोष्टी आहेत ते आपल्या
घटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये येतात. एकेरी नागरिकत्व म्हणजे भारताचा जर तुम्ही नागरिक असताल तर त्यावेळेस दुसऱ्या देशाचा नागरिकत्व नसणार आहे. ओके, एकाच वेळी दोन देशांचं नागरिकत्व त्यांच्याकडे नसू शकतं कोणत्याही व्यक्तीकडे, याला म्हणायचं एकेरी नागरिकत्व. पुढचा मुद्दा जो आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान, तर याचं कलम लक्षात ठेवायचं. कलम 326 नुसार 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या उद्देशिकेत म्हणजे प्रस्तावनेत जोडला. ओके, तर म्हणून धर्मनिरपेक्ष राज्य हे देखील आपल्या घटनेचं एक वैशिष्ट्य मानलं आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्य हा मुद्दा आपल्याला इथपर्यंत बऱ्यापैकी समजलेला आहे. आता आपण या मुद्द्यावर आधारित काही प्रश्न बघूयात. 5 आपण MCQ बघूयात या मुद्द्यावर, जेणेकरून तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग किती झालंय ते लगेच लक्षात येईल. पहिलाच प्रश्न आहे त्याच्यामधला, भारतीय घटना जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे. मूळ घटनेत 1950 या साली ज्यावेळेस घटना स्वीकृती झाली तर त्यावेळेस किती कलमे होती, म्हणजे कलमांची संख्या किती होती? तर याचं योग्य उत्तर आहे 395 कलमे होती. मूळ घटनेत 395 होती आणि आज सुमारे 448 कलमांची संख्या आहे. त्यावेळेस 22 भाग होते आणि 8 अनुसूच्या होत्या, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे भारतीय घटनेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? भारतीय राज्यघटना ही जी बनवली आहे ती इतर देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून देखील बनवलेली होती. तर त्यामध्ये बराचसा भाग हा आपलं जर 1935चा भारत सरकारचा कायदा आहे, म्हणजे जवळजवळ 75% तरतुदी ज्या आहेत आपल्या घटनेतल्या, तर त्या 1935च्या भारत सरकारचा कायदा यामधल्या आहेत. आणि इतर काही गोष्टी ज्या नव्याने आपण ऍड केल्यात त्या इतर देशांच्या घटनेचा अभ्यास करून केलेल्या आहेत घटना समितीने. पुढचा प्रश्न आहे घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे आणि ती कडक व लवचिक दोन्हीपैकी कशी आहे? म्हणजे घटना दुरुस्तीसाठी कोणतं कलम आहे आणि कडक आहे की लवचिक आहे की दोन्ही आहे? बघा, याचं योग्य उत्तर आपल्याला असं सांगता येईल की कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया याचा उल्लेख आहे. आणि ही घटना दुरुस्तीची जी प्रोसेस आहे, पद्धत आहे, तर ती कडक व लवचिक दोन्ही आहे. कारण काय, तर विशेष बहुमत लागणारे सुधारणा मुद्दे आहेत, म्हणजे काही मुद्द्यांसाठी काही सुधारणांसाठी विशेष बहुमत लागतं संसदेचं. आणि काही असे गोष्टी आहेत की ज्यांची सुधारणा करण्यासाठी आपल्याला साधं बहुमत देखील चालतं. म्हणून 368 कलम जे आपल्याला घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगते, तर ते कडक आणि लवचिक या दोन्ही पद्धतीने बनवलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे? भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र पण विभक्त नाही, अशा प्रकारची न्यायव्यवस्था अमेरिकेची आहे. स्वतंत्र आणि एकात्मिक, बरोबर, स्वतंत्र पण आहे आणि एकात्मिक आहे, म्हणजे त्यांची पूर्ण देशांमध्ये एकच प्रकारे स्तर आहे फक्त, म्हणजे जिल्हा स्तरावर कनिष्ठ न्यायालय, राज्य स्तरावर उच्च न्यायालय आणि देश स्तरावर सर्वात उच्च येतं सर्वोच्च न्यायालय. म्हणून भारतीय न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आणि एकात्मिक आहे. सर्वोच्च न्यायालय ते कनिष्ठ न्यायालय एकच पदानुक्रमता आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्ये कधी आणि कोणत्या दुरुस्तीने जोडली गेली? आपल्याला माहिती आहे की मूलभूत कर्तव्ये जी आहेत, 11 मूलभूत कर्तव्ये आहेत, ती जोडली गेली 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली. कुठे, तर भाग 4 मध्ये कलम 51 अंतर्गत ही जी मूलभूत कर्तव्ये आपल्या घटनेमध्ये
जोडली गेली आहे. ओके. अशा प्रकारे भारतीय घटना कडक आणि लवचिक, तसेच संघराज्यीय आणि एकात्मक, संसदीय आणि न्यायिक सर्वोच्चता या सर्वांचा सुंदर या ठिकाणी या घटनेमध्ये मेळ घातलेला आहे. ही वैशिष्ट्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे आता लक्षात आले असतील. परीक्षेच्या दृष्टीने काही फॅक्च्युअल डाटा आहे, त्याबद्दल रिव्हिजन तुम्हाला करावी लागेल. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घटनेची काही वैशिष्ट्ये पाहिली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.